नमस्कार। आज आपण बनवणार आहोत रवाळ रबडीदार अशी मावा कुल्फी, तेही अगदी घरच्या घरी। अवघ्या 2 कप दुधापासून इथं आपल्याला मावा कुल्फी बनवायची आहे आणि ही कुल्फी बनवण्याकरता अगदी कमी वेळ लागतो आणि आपला गॅस पण तेवढाच वाचतो। तर चला, ही कुल्फी तुम्हाला शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्याच्याकरता आपण इथे नॉनस्टिकची कढाई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। आता ह्या कढाईला आपण तूप सर्व एकसारखं लागेल अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। नंतर आपण त्याच्यामध्ये 2 कप दूध घेणार आहे। तर त्याच्याकरता आपल्याला इथे अर्धा कप साखर लागणार आहे। तर अशा पद्धतीने साखर पसरवून घ्यायची। गॅस अगदी मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे साखर अगदी मेल्ट होऊ द्यायची आहे। म्हणजे आपल्याला इथे कुल्फी करता आपल्याला इथं कॅरेमलाइज साखर करून घ्यायची आहे। थोडासा पिवळसर कलर म्हणजे ह्याचा आला की कॅरेमल आपलं तयार होतं। त्याच्यामुळे काय होतं, कुल्फीला कलर आणि चव छान लागते। तर बघू शकता मीडियम गॅसवर अशा पद्धतीने आपण इथे साखर वितळून घेतलेली आहे। आता पटकन गॅस बंद करायचा आणि 2 कप दुधातलं फक्त अर्धा कप दूध आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। अगदी सावकाश दूध घालायचं। सुरुवातीला थोडंच आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहे, कारण साखर गरम असते आणि त्याच्यामुळे ते दूध घातल्यानंतर एकदम बाहेर येऊ शकते। त्याच्यामुळे बघू शकता अर्धा कप दूध घातलं तरी अगदी ती फसफस करत वर आलेली आहे। आता हे मिश्रण थोडंसं शांत झालं की आपण उरलेलं दूध ह्या कढईमध्ये आता घालायचं आहे। आणि इथं आपण म्हशीचं दूध घेतलेलं आहे। म्हशीचं दूध 2 कप घ्यायचं, कारण म्हशीचं दूध घट्ट असतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त दुधाला आटवायला लागत नाही आहे। तर आपण आता ह्याला कॅरेमल थोडं कडक झालेलं आहे ते वितळेपर्यंतच आपल्याला इथे दूध शिजवायचं आहे। जास्त दुधाला आता इथे शिजवायचं नाही आहे। दूध शिजल्यानंतर आपल्याला इथे काही केशरच्या काड्या पण लागणार आहेत। तर मावा कुल्फी आहे त्याच्यामुळे केशर नक्की घाला, त्याच्यामुळे कलर आणि चव छान येते। आणि जर घरात तुमच्याकडे दुधावरची साय असेल तर नक्की ह्याच्यामध्ये 2-3 चमचे दुधावरची साय घालायची, किंवा फ्रेश क्रीम असेल ती घाला। त्याच्यामुळे क्रीममध्ये जे MES GMS जे क्रीम आईस्क्रीममध्ये कुल्फीमध्ये ज्या पावडरी वापरतात ती वापरायची आपल्याला गरज पडत नाही आहे। आणि 2 चमचे मी इथं दुधावरची साय घातलेली आहे। आणि इथे आपण एक छोटी वाटी बिनसाखरेचा खवा घातलेला आहे। म्हणजे डेअरीमध्ये 2 प्रकारचे खवे असतात, एक साखरेचा आणि एक बिना साखरेचा। तर बिना साखरेचा खवा आपण इथे 100 ग्रॅम घेतलेला आहे। आणि आता आपल्याला फक्त खव्यामधल्या गुठळ्या मोडेपर्यंतच ह्याला आपण गॅसवर ठेवलेला आहे। आता कढई आपण खाली उतरून घ्यायची, त्याच्यामध्ये 4-5 वेलची साखरेवर दळून घालायच्या। आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट घालायचे आहेत। नंतर आपण हे मिश्रण आता मोडमध्ये ओतण्यासाठी तयार झालेलं आहे। तर असे हे ॲल्युमिनियमचे मोड आहेत माझ्याकडे कुल्फीचे, तर त्याच्यामध्ये हे मिश्रण पळीनं असं ओतून घ्यायचं आहे। जर हे कुल्फीचे मोड जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये किंवा ज्यूसचे चहाचे जे कागदी कप असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण ओतून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू शकता। तर असा हा पेपर आपण ॲल्युमिनियम फॉईल पेपर असतो तो ह्या मोडला लावून घ्यायचा आहे। सुरीने थोडासा छेद करायचा आणि आताच आपल्याला ज्या कुल्फीच्या ज्या कांड्या आहेत त्या आपण लावून घ्यायच्या आहेत, कारण कुल्फी ही एवढी घट्ट होते नंतर की कांड्या आपल्याला नंतर लावता येणार नाही। त्याच्याकरता हे आत्ताच आपल्याला लावून घ्यायच्या आहेत। तर 2 कप दुधापासून आपले इथं 5 मोड तयार झालेले आहेत कुल्फीचे। आणि 7 ते 8 तास आता ह्या कुल्फ्या आपण फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आणि व्यवस्थित अशा आता सेट झालेल्या आहेत। आता आपण ह्याला खोलून घेऊया। तर बघू शकता छोटे छोटे असे बर्फाचे कण आहेत त्याच्यावरती, तर ते आपल्या कुल्फीवर बसू नये त्याच्याकरता आपण इथं पेपर लावला होता। आणि बघू शकता अशा पद्धतीने हातावरती थोड्याशा ह्याला घर्षण करून घ्यायचं, ह्याला पाण्यात बुडवायची गरज नाही आहे। बघू शकता अगदी सहज बाहेर निघतात आणि लवकर पटकन अशा, म्हणजे कधी आपण जेव्हा दूध आठवतो तेव्हा जास्त वेळ दूध आठवून ज्या कुल्फ्या आपण बनवतो त्या खाताना खूप पटपट अशा गळतात, म्हणजे मेल्ट व्हायला लागतात। पण आपण ह्याच्यामध्ये थोडासा खवा घातलेला आहे त्याच्यामुळे अगदी संपेपर्यंत ही कुल्फी अशी घट्ट राहते। आता प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ह्याच्यावरती थोडेसे आणखी काजू बदामचे काप लावायचे, आणखी दिसायला छान दिसते आणि खायला पण खूप छान लागतं। तर कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।